विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रममधील वर्ग 9तील आज आपला 32वा दिवस आणि बोर्डावरती 31वाच लिहिलेला आहे अजून. आणि मुद्दाम मित्रांनो, आपण 31वा हा दिवस आहे कारण याच्यावर आधारितच 32वा दिवसचा अभ्यासक्रम आहे. आणि कालचा अभ्यास जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही केला असेल तर आजचं तुम्हाला हे सोपं जाणार आहे. आता काल काय पाहिलं होतं त्याच्यात थोडक्यात रिव्हिजन करू. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, लंब टाकला की तो दुभागतो. कोणाला दुभागतो? जिवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल, बायसेक्ट्स कॉर्ड, बायसेक्ट्स कॉर्ड. हा प्रमेय आपण, हा थेरम, ही प्रॉपर्टी आपण पाहिली. आता आपल्याला रिव्हर्स गिअर टाकायचा आहे. रिव्हर्स गिअर भूमितीच्या भाषेत कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स मराठीमध्ये व्यत्यास. काल काय पाहिलं? लंब असेल जीवा दुभागतो, लंब असेल जीवा दुभागतो. परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, बायसेक्ट्स कॉर्ड, बायसेक्ट्स कॉर्ड. आज आपल्याला रिव्हर्स गिअर टाकायचा म्हणजे इकडून इकडे यायचं. बायसेक्ट्स कॉर्ड, परपेंडिक्युलर. दुभागलं तर लंब असतो. म्हणजे काय आजचं, आजचं प्रमेय, आजचं थेरम, आजची प्रॉपर्टी काय आहे? चला, ड्रॉ द सर्कल. वर्तुळ काढा. मनानं नावं घेण्यापेक्षा आपण ब्रिज कोर्समध्ये दिलेलीच नावं घेऊ. चला, व्हॉट इज द सेंटर? ओ. दिस इज द कॉर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ द कॉर्ड? ए, बी अँड हिअर इट इज पी. हिअर इट इज पी. मित्रांनो, इफ आय ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्ट द कॉर्ड, जिवेचे दोन समान भाग घेतात. आणि जर जिवेचे दोन समान भाग झालेले असतील, या रेषाखंडामुळे ओपी मुळे जिवेचे दोन समान भागात विभाजन होत असेल, तो ओपी हा परपेंडिक्युलर असतो. इफ सेगमेंट ओपी बायसेक्ट्स, 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 बायसेक्ट्स chord AB, then it is perpendicular to chord. परपेंडिक्युलर असेल तर बायसेक्ट करतो, बायसेक्ट असेल तर परपेंडिक्युलर असतो. दुभागलं तर लंब असतो, लंब असेल तर दुभागतो. हे झाल्या दोन प्रॉपर्टी. आणि आता आजच्या स्वाध्यायामध्ये आपल्याला काय सोडवायचं आहे? तत्पूर्वी प्रॉपर्टी लिहून घ्या. कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स. द सेगमेंट drawn from center of circle, the segment drawn from center of circle bisects chord. पहले if लावा. If segment drawn from center of circle bisects chord, then it is perpendicular to the chord. बायसेक्ट करायला असेल तर परपेंडिक्युलर. शॉर्ट मध्ये लिहून घ्या. बायसेक्ट, परपेंडिक्युलर. वर्तुळ केंद्रातून टाकलेला रेषाखंड, जिवेवर टाकलेला रेषाखंड जिवेला दुभागत असेल तर तो त्या जिवेला लंब असतो. मित्रांनो, हे वाक्य, हे स्टेटमेंट दोन वेळेला लिहा. नाव व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम लिहा. प्रॉब्लेम, उदाहरण. आणि मित्रांनो, आता याला दिवस क्रमांक 32 करतो. दिवस क्रमांक 32 लिहा. उदाहरण लिहा. As shown in the figure, as shown in the figure, O is the center of circle, O is the center of circle, radius is 5 centimeter, radius is 5 centimeter, chord AB is 3 centimeter, chord AB is 3 centimeter from center of circle,
from center of circle OP perpendicular to AB, OP perpendicular to AB, then AB equal to question mark. पुन्हा सांगतो, थोडंसं मागं पुढं होईल बरं, फक्त त्याला बरोबर मॅच करून घ्या. If O is the center of circle and radius is 5 centimeter, radius is 5 centimeter, chord AB is 3 centimeter from center of circle, chord AB is 3 centimeter, म्हणजे OP is equal to 3 centimeter, OP is equal to 3 centimeter. If chord AB is 3 centimeter from center of circle, OP is perpendicular to AB, OP is perpendicular to AB, then AB is equal to what? मराठीत सांगतो, केंद्र O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. जीवा AB केंद्रापासून 3 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर जीवेची लांबी काढा. उदाहरण संपलेलं आहे. आता आपण उत्तर घेऊ. लिहा. गिवन पक्ष O is center of circle, O is center of circle. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. R is equal to OA equal to OB equal to 5 centimeter. R बरोबर OA. What is the meaning of radius? त्रिज्या म्हणजे काय? व्हिडिओ पॉज करा, डेफिनेशन लिहा, फिगर काढा. लिहिता आली तर समजा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. रेडियसची व्याख्या लिहा, त्रिज्येची OA equal to OB, इथं दाखवतो लगेच 5 सेंटीमीटर. थोडीशी फिगर माझ्याकडून व्यवस्थित काढल्या जात नाही आहे, बरं काढतो आता व्यवस्थित. OB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. देन OP perpendicular to AB and OP is equal to 3 सेंटीमीटर. मित्रांनो, याच्यामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की हा सेंटर ऑफ द सर्कल O आहे, ही कॉर्ड AB आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि ही जीवा AB आहे. O पासून AB चं अंतर, द डिस्टन्स बिटवीन O अँड AB, हे अंतर कसं काढायचं एक लक्षात घ्या. मी या भिंतीच्या समोर उभा आहे, माझ्या समोर भिंत आहे, वॉल, मी त्याच्या समोर उभा आहे आणि मला सांगितलं गेलं की या भिंतीपासून तुमचं अंतर किती आहे ते सांगा. किंवा एक विद्यार्थी उभा केला मी, त्याच्या समोर भिंत आहे आणि त्याला सांगितलं की भिंतीमधलं आणि तुझ्यातलं अंतर किती ते सांग. विद्यार्थी म्हणजे O आणि AB म्हणजे भिंत. आणि मग विद्यार्थी म्हटलं सर मी हे अंतर मोजतो. दुसरा त्याचा मित्र म्हटला नाही रे बाबा ते कशाला मोजतो, हे मोज. तिसरा मित्र म्हटला हा मोज. चौथा म्हटला हे मोज. पाचवा म्हटला हे मोज. सहावा म्हटला हे मोज. अंतर घ्यायचं कोणतं? कारण भिंत तर खूप मोठी आहे, A पासून B पर्यंत, आणि विद्यार्थी आणि भिंतीतलं अंतर घ्यायचं कोणतं? त्याच्यासाठी एक भूमितीमध्ये जॉमेट्रीमध्ये एक सोपंसं नियम आहे की इथून परपेंडिक्युलर टाका, इथून लंब टाका. हे जे डिस्टन्स येईल ते विद्यार्थी आणि त्या भिंतीतलं अंतर असेल. आणि हे डिस्टन्स कमीत कमी आहे, मिनिमम, कारण बाकीचे सर्व कर्ण होतात, हायपोटेनियस होतात. आणि मित्रांनो, जास्त डीपमध्ये जात नाही, फक्त एक लक्षात घ्या की भिंत आणि विद्यार्थ्यातलं अंतर काढण्यासाठी विद्यार्थ्यापासून भिंतीवर लंब काढावा लागेल. यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट O टू द वॉल AB. चला ओके, आता पुढे जायचं आपल्याला. हे झालं 3. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? 90 डिग्री. लिहा. इन ट्रायंगल OPA सगळ्यात पहिले OPB, इन ट्रायंगल OPB, मेजर ऑफ अँगल OPB इज इक्वल टू 90 डिग्री. सो इट इज म्हणजे ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, आणि राईट अँगल ट्रायंगल साठी कोणतं थेरम वापरतात? सगळ्यांचा आवडता
पायथागोरस लिहा. सो बाय पायथागोरस थेरम. सो बाय पायथा PYTHAGORAS बाय पायथागोरस थेरम. आणि स्पेलिंग माझे पण खूप वीक आहे म्हणून मी आता एक एक अक्षर सांगून ते मी बी लक्षात ठेवू लागलो की पायथागोरसचं स्पेलिंग काय नेमकं. चला बाय पायथागोरस थेरम सांगा काय लिहा. पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती आहे. लिहा पायथागोरस थेरम लिहा. तोपर्यंत मी मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना सांगतो. त्रिकोण OPB मध्ये मापन कोण OPB बरोबर 90° म्हणून हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कारण पायथागोरसची एकच अट आहे. पायथागोरस काय म्हणतो, मी तुमच्या मदतीला 24/7 उभा आहे. फक्त कोणत्या ट्रायंगलसाठी? राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोण असेल तर मी तुमच्यासाठी मदतीला कधी तयार आहे. आणि म्हणून आपण पहिलं काम काय केलं, काटकोन त्रिकोण दाखवला, राईट अँगल ट्रायंगल दाखवला. म्हणजे पायथागोरस आपल्या मदतीला धावून आले. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. चला दिस इज द 90°. साइड अपोजिट टू 90° हायपोटेनियस. 90° समोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. लिहा OB स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. मोठी आकृती काढा लागलं तर. मोठी आकृती काढा. पुन्हा एकदा आकृती काढतो तुमच्यासाठी. दिस इज द सर्कल. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. दिस इज द कॉर्ड. भिंत आणि विद्यार्थ्यातला अंतर म्हणजे परपेंडिक्युलर. व्हॉट इज द मेजर? 3. ही झाली रेडियस. 5 AB P. 90 समोर कोण असतं? हायपोटेनियस कर्ण. 5 स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर 3 स्क्वेअर PB स्क्वेअर. आणि मित्रांनो सॉल्व करा. PB स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर 25, 3 स्क्वेअर 9 आहे. त्याला ट्रान्सफर करतो. प्लस 9चं काय होईल? -9. PB स्क्वेअर इज इक्वल टू 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. PB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक PBचा वर्ग. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. 9ला पक्षांतर केलं, प्लसचं झालं मायनस. 25 मधून 9 गेले 16. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन PB बरोबर 4 सेंटीमीटर. पण मला शोधायचं आहे AB. मला काय शोधायचं आहे? AB. लिहा AB इज इक्वल टू 2 इंटू PB. कारण लिहा P इज द मिड पॉइंट. P हा मध्यबिंदू आहे. किंवा आणखी चांगलं लिहायचं असेल तर सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड परपेंडिक्युलर टू कॉर्ड. चला AB इज इक्वल टू 2 इंटू 4. AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. AB बरोबर 8 सेंटीमीटर. वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा हा लंब असतो. P हा त्याचा मध्यबिंदू आहे. आणि आपण EBची व्हॅल्यू काढलेली आहे. मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्याला आउट ऑफ वे जाऊन प्रॅक्टिस करावं लागेल. मग आउट ऑफ वे जाऊन उदाहरणं कशी तयार करायची? आता पहिल्या उदाहरणात काय काय होतं? OB इज इक्वल टू 5, OP इज इक्वल टू 3. काय शोधलं? PB शोधलं. हे झालं दिलेलं उदाहरण. आता मी तयार कसं करणार? नंबर 2 OB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. PB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. OP इज इक्वल टू व्हॉट? झालं उदाहरण तयार. तिसरं उदाहरण कसं तयार होणार? PB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. OP इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. OB इज इक्वल टू व्हॉट? झालं तिसरं उदाहरण तयार. जो विद्यार्थी आउट ऑफ वे जाऊन जास्तीची प्रॅक्टिस करत त्याला निश्चितच जास्त मार्क मिळतील. आणि जो शॉर्टकट करत थोडक्यात समाधान झालं की समजायचं मार्क पण थोडकेच भेटतील. जास्त पेढे वाटायचं काम नाही पडणार. आणि म्हणून मित्रांनो उदाहरणं तयार करा, मनानं सोडवा. ब्रिज कोर्स पुरता विचार करू नका. आपल्याला हे नॉलेज 10वीच्या परीक्षेत वापरायचं आहे. त्याचा खूप खूप उपयोग होणार आहे. आणि 8वी झालेला आहे. 8वी सुद्धा झालेला आहे.
चौथं उदाहरण आणखी म्हणून तयार करा. सर आता चौथं उदाहरण कसं तयार करणार? चौथं उदाहरण असं तयार करा. ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. हे 4 म्हणजे 4 4 8. ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओ बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. कोण राहिला? पीबी. पीबी नाही, ओपी. ओपी इज इक्वल टू व्हॉट? उदाहरणाची लेवल आणखी वाढली. आता हे 3 मार्काचं उदाहरण झालं. डिफिकल्ट लेवल झाली. ए बी बरोबर 8 म्हणजे पहिले हे 4 करावं लागतील. हे 4, हे 5, 4 5 नंतर हे 3 येतील. झाले 4 उदाहरणं. आणि मित्रांनो मनानं आणखी 3 उदाहरणं तयार करा याच्यावरच आधारित आणि ते माझ्या पर्सनल नंबरवर पोस्ट करा. मला तुमचं खूप कौतुक वाटेल आणि मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन करतो. मित्रांनो थोडका विचार करू नका. एक उदाहरण सोडवलं, मार्क मिळाले, विषय संपला असं करू नका. प्रॅक्टिस करा. आउट ऑफ बॉक्स जाऊन प्रॅक्टिस करा, जास्तीचे मार्क मिळतील. चल आता स्वाध्यायामधलं लिहा उदाहरण. दिवस 32वा स्वाध्याय असाइनमेंट लिहा. नंबर 1. आपण डायरेक्ट फिगर काढून आणि माहिती दाखवू. तुम्ही उदाहरण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही लिहून घ्यायचंय नंतर. चला फिगर काढा. सर्कल काढा एक पटकन. ड्रॉ द सर्कल. ड्रॉ द सर्कल. स्वाध्याय असाइनमेंट. ड्रॉ द सर्कल. दिस इज द कॉर्ड ए बी. सेंटर ऑफ द सर्कल ओ. परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असेल तर बायसेक्ट. लंबा असेल तर तू भागतो. म्हणजे 2 पार्ट होते. आणि लिहा उदाहरण. उदाहरण लिहा. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची जीवा 16 सेंटीमीटर लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. वर्तुळ केंद्र जीवा म्हणजे हा लंब, हे किती झाले? 6. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी लिहा. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर O is the radius of circle with center O is 16 centimeter and नाही सॉरी चूक सांगितलं मी. पुन्हा एकदा करेक्शन करा. रेडियस नाही. O is the center of circle. लिहा. O is the center of circle. Chord is 16 centimeter. Chord equal to 16 centimeter and the distance of chord from center of circle is 6 centimeter. Find radius. चला लिहा. उत्तर लिहा आता. आणि मित्रांनो मी सांगितलेले 4-5 प्रॉब्लेम जर तुम्ही मनात तयार केले आणि सोडवले असेल हे तुम्हाला 100% येईल, ही माझी गॅरंटी आहे. चला लिहा. गिवन पक्ष, दिलेली माहिती काय काय दिले पहा. लिहा. O इज सेंटर ऑफ सर्कल. O हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओके. पुढं जीवा कॉर्ड इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. पुढे लिहा. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम O इक्वल टू 6 सेंटीमीटर. वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर बरोबर 6 सेंटीमीटर. त्रिज्या रेडियस R बरोबर किती? परीक्षेमध्ये आकृती काढा. उदाहरण लिहायची गरज नाही. उदाहरणातली माहिती अशी लिहा आणि मग उदाहरण सोडवायला तयार व्हा. चला लिहा आता. एकदम सोपं. लिहा. As shown in the figure, AB is equal to 16 centimeter. AB is equal to 16 centimeter. OP perpendicular to AB. So PB is equal to
हाफ ऑफ ए बी दिवस 30वा 31वा त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण. कारण लिहा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ओके. पीबी इज इक्वल टू हाफ इंटू 16. पीबी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. फिगरमध्ये दाखवा 8. पुढं ओपी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. याला पण बॉक्स करा. आर इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला काढायची रेडियस म्हणजेच काय, ओबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि मागच्याच उदाहरणाप्रमाणे याला जोडून टाकतो. हे झालं 6, हे झालं 8. लिहा अँगल OPB इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल OPB इज इक्वल टू 90 डिग्री. सो ट्रायंगल OPB इज रिकामी जागा. त्याचं उत्तर तुम्ही लिहा मागच्याच उदाहरणाप्रमाणे. म्हणून त्रिकोण OPB हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार बाय पायथागोरस थेरम. लिहा पायथागोरस थेरम. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण कोणता, OB स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PB, 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. मित्रांनो सॉल्व करा आणि उत्तर माझं येणार आहे 10 सेंटीमीटर. तुमचं काय येतं, तुमचं माझं आन्सर मॅच होतं का, यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका यस 10 सेंटीमीटर. काय पोस्ट करायचं, यस 10 सेंटीमीटर. आणि मित्रांनो या प्रकारे स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता दुसरा प्रश्न चला फिगर काढा. दुसऱ्या प्रश्नाची फिगर काढा. अर्धा मी सोडवतो, अर्धा तुम्ही सोडवा, म्हणजे 100% होईल. एका वर्तुळाचे केंद्र C असून आपण डायरेक्ट फिगर काढू आणि माहिती दाखवू. चला पहिले मराठीत लिहून घ्या. एका वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी आहे. तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी. सेंटर ऑफ सर्कल इज C. रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. if chord is 12 centimeter, find distance of chord from the center of the circle. Distance of chord from the center of circle म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचं. चला लिहा फिगर काढा. AB इथं D. रेडियस किती, 10 सेंटीमीटर. जीवा किती आहे, 12 सेंटीमीटर. शोधायचं काय, CD. चला लिहा. मी तुम्हाला अर्ध लिहून देतो, अर्ध तुम्ही सोडवा. लिहा आता सोडवायचं आहे. लिहा R इज इक्वल टू CB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. R बरोबर CB बरोबर 10 सेंटीमीटर. DB इज इक्वल टू हाफ ऑफ AB. कारण लिहा परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. DB इज इक्वल टू हाफ इंटू 12. DB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. याला हे करा ब्रॅकेट फ्रेम करा. हे 6, हे काय झालं 6. आता शोधायचं काय आपल्याला, CD इज इक्वल टू व्हॉट. लिहा अँगल CDB इक्वल टू 90 डिग्री. सो ट्रायंगल CDB इज, पुन्हा तेच कारण. म्हणून हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, म्हणून त्रिकोण CDB हा काटकोन त्रिकोण आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की कोण आपल्या मदतीला जाऊन येणार,
पायथागोरस लिहा. म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार बाय पायथागोरस थेरम हायपोस्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे कोण आहे? लिहा सीबीचा वर्ग इथं लिहितो. सीबीचा वर्ग बरोबर कर्ण. सीबीचा वर्ग बरोबर सीबी किती आहे? 10चा वर्ग. सीडी माहीत नाही, 6चा वर्ग. आणि मागचंच उदाहरण आहे. 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36. सीडी स्क्वेअर इज इक्वल टू 64. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मित्रांनो मानानं सोडवा. उत्तर तुमचं आणि माझं मॅच होतं का पहा आणि एंड करा. सो रेडियस इक्वल टू 8 सेंटीमीटर. सो रेडियस इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणून त्रिज्या बरोबर त्रिज्या नाही हा. म्हणून वर्तुळ केंद्राचे जीवेपासूनचे अंतर बरोबर 8 सेंटीमीटर. सो डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि मित्रांनो या प्रकारे आपण सर्कल वर्तुळ ज्याला 10वीतले विद्यार्थी बरंच टेन्शन घेतात किंवा खूप अवघड येतं असं त्यांचा रिमार्क असतो. पण मित्रांनो सर्कलसाठी एक वेगळा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. एक वेगळे उदाहरणं मनानं सोडवावं लागतील, पुन्हा पुन्हा सोडवावं लागतील. तर सर्कल नावाचं प्रकरण आपल्याला सोपं जाईल. कारण माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना जर विचारलं विच इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड चॅप्टर ऑफ 10th क्लास, सर चॅप्टर नंबर 3 सर्कल. कारण सर्कल करायचं असेल चॅप्टर नंबर 3 पायथागोरस पाठ पाहिजे, सिमिलॅरिटी पाठ पाहिजे. चॅप्टर नंबर 1, 2. तर मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही. दिलेला भाग पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा लिहा. प्रॅक्टिसला लाईक करा. गलवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.